जोक्स विनोद रोज माझे जे जोक्स बघत असतील त्यांनी लाईक करायला विसरू नका. बायको, माझ्या छातीत दुखतंय. नवरा, डॉक्टरला दाखव की. बायको, दाखवलं. नवरा, काय म्हणाला डॉक्टर? बायको, ते म्हणाले वाव. काल शेजारीन खूप मूडमध्ये होती. जे मागायचे आहे ते माग. मी विचार केला असा मोका कधी येणार नाही. तिनं वायफायचा पासवर्ड मागितला. एक मुलगी चेहऱ्याला स्कार्फ बांधून बस स्टँडवर उभी होती. तिकडून एक माणूस येतो आणि तिला म्हणतो, ए, आती का खंडाला? त्यावर मुलगी उत्तर देते, अहो पप्पा, मी आहे तुमची मुलगी. पप्प्याचे बाबा FTV बघत असतात. अचानक पप्प्या येतो तर परिस्थिती सांभाळण्यासाठी ते म्हणतात, अरे गरीब मुली आहेत या, कपडे घेण्यासाठी पैसे नसतात त्यांच्याकडे. तर पप्प्या म्हणतो, यापेक्षा जर बाबा अजून जर गरीब मुली आल्या तर मला बोलवा हां. जीवनात अशा पॉइंटवर आलोय की समजतच नाही, पोरगी पटवू की आंटी पटवू. कोंबडा आणि कोंबडीचा जोक. कोंबडा, आय लव्ह यू. कोंबडी, अय्या खरंच? मग तू माझ्यासाठी काय करू शकतोस? कोंबडा, काहीही हां. कोंबडी, चल मग एक अंड दे बरं पटकन. एके दिवशी झंप्याच्या स्वप्नात देव येतो. झंप्या, देवा मला फार काय नको आहे, फक्त एक बॅग भरून पैसे, एक नोकरी आणि एक मुलीनी भरलेली मोठी गाडी पाहिजे. देव तथास्तु. आज झंपेशराव एका मुलींच्या शाळेत बस कंडक्टर आहेत. निरागस आई सोनूला, अरे बाळा, ती मावशी चालल्या बघ, तिला पापा दे एक छानसा. सोनू, नको, मी नाही, ती मालेल मला. आई, असे का म्हणतोस रे सोनू? काल तू बाहेर गेलेलीस ना, तेव्हा बाबांनी तिचा पापा घेतला आणि मग तिने बाबांना मारले. मग मला पण ती मारेल ना. 3 बाया यमलोकात पोहोचल्या. यमराजाने त्यांना एक प्रश्न विचारला, तुम्ही पहिलं चुंबन कधी घेतलं? पहिली बाई, लग्नाआधी. यमराज, हिला नरकात घेऊन जाओ. दुसरी बाई, लग्नाच्या नंतर. हिला स्वर्गात घेऊन जावा. तिसरी बाई, ना लग्नाच्या आधी न लग्नाच्या नंतर. यमराज, हिला माझ्या बेडरूममध्ये घेऊन जावा. एक मुलगा पावसात भिजत रस्त्यावरून जात असतो. एक मुली त्याला भिजताना बघते. त्या मुलीकडे छत्री असते तर ती त्या मुलाला छत्रीत यायला सांगते, पण तो मुलगा नकार देतो. तात्पर्य तात्पर्य वगैरे काही नाही, मुलगी एवढी काही खास नव्हती म्हणून. नवरा, राजा दशरथाला 3 राण्या होत्या. बायको, मग? नवरा, मी पण 2 लग्न करू शकतो अजून. बायको, विचार करा. द्रौपदीला तर 5 नवरे होते. नवरा, सॉरी, गंमत केली ग. चिकटरावांची पत्नी चिकटरावांना, सोडा ना, कामाच्या वेळी मला त्रास नका देत जाऊ. तेवढ्यात किचनमधून कामवालीचा आवाज येतो, जरा सांगा ना त्यांना, मी पण सांगून सांगून वैतागले. झाडावर प्रेम करा, झाडाखाली नको. एकदम बरोबर, पण ज्यांच्या प्रेयसीला झाडावर चढता येत नाही त्याचं काय? एक मुलगा त्याच्या प्रेयसीसोबत बसला होता. समोरून एक वृद्ध माणूस येतो आणि त्या मुलाला विचारतो, काय रे, हीच का आपली संस्कृती? मुलगा म्हणतो, नाही हो आजोबा, ही तर जोशांची पल्लवी आहे, संस्कृती नाही. काळोखी रात्र. मुलाने बाईक थांबवली, तिचा हात हातात घेतला, तिच्या जवळ गेला आणि ती लाजली. तो म्हणाला, अगं लाजू नकोस, धक्का मार, अगं पेट्रोल संपलं या. तो तिला म्हणाला, क्या हुआ तेरा वादा?
तो तिला म्हणाला, क्या हुआ तेरा वादा? ती म्हणाली, आता मी दुसरा पकडलाय. आजपासून तू तर माझा दादा. बायको, ते शेजारच्या शीलाचे पती. बघा, शीलाला महिन्यातून 10 दिवस कुठे ना कुठे फिरायला नेत असतो. तुम्ही कधी घेऊन जाता का हो मला? नवरा, मी 4-5 वेळा विचारले होते, पण ती तयारच झाली नाही माझ्याबरोबर यायला. मराठी भाषा फारच अजब आहे ना. गाडी बिघडली असेल तर म्हणतात बंद आहे, आणि बोरगी बिघडली असेल तर म्हणतात चालू आहे. पोरगी पोरग्याला, तुझी स्माईल काय गजब आहे र. दात कसे चमकून राहिले इतके. पोरग लाजून बोलतो, माझ्या गायछापमध्ये मीठ आहे ना ग, म्हणून आहे ती कमाल. मुलगा, आई, आजकाल प्रेमाचा व्हायरस सगळीकडे पसरलाय बघ. त्याची मला पण लागण झालीये बघ. आई, बाळा, काळजी करू नकोस, माझ्याकडे चप्पल हाय, ती अँटीव्हायरसचं काम करते. एकदा शाळेत बाई मित्रावर निबंध लिहायला सांगतात, पण ते इंग्लिशमध्येच. आपला झंप्या उभा राहतो आणि बाईंना म्हणतो, बाई, फुकणीच्या ला इंग्लिश शब्द काय आहे हो? सकाळी पत्नीने पतीला वर्तमानपत्र मागितले. पती, किती मागासलेली आहेस ग तू. विज्ञान किती पुढं गेले आणि तू अजून वर्तमानपत्र मागतेस. हा माझा टॅब घे. बायको टॅब घेते आणि त्याने झुरळ मारते. नवरा बेशुद्ध. तात्पर्य, पत्नी जे मागते ते तिला डोकं न लावता द्या. तुमची फक्त हुशारी ऑफिसपुरतीच ठेवा. बाई, वर्गात व्याकरण शिकवत होत्या. बाई, मुलांनो, तुकाराम लिहून दाखवा पाहू. बंडू, बाई, तुकारामची तू पहिली की दुसरी? बाईनी बंडूला झड झड झोडला. बंडूला अजून कळलं नाही की बाईने एवढा कसा राग आला. मुलगी, जर मी मेले तर तू काय करशील? मुलगा, मी पण मरून जाईन. मुलगी लाडात येऊन, पण का रे? मुलगा, तुझ्या नादात एवढी उदारी झालीये की फेडणं मुश्किल झालं आहे मला. गर्लफ्रेंड, ओ फूलवाले भैया, केवढे को दिया गुलाब भैया? 50 रुपये. गर्ल, इतना महंगे कैसा? भैया, माय लाईफ, माय रूल्स, माय रोपट, माय फूल्स. दांडिया खेळताना ज्यांच्याकडे कोणी बघत पण नसतं, त्या मुली पण परी हूँ मे गाणं लागल्यावर असा ॲटिट्यूड दाखवतात की आता पंख बाहेर येतील आणि ह्या उडतीलच. लग्नाच्या वरातीत कितीही नाचणारे 30 मार खान येऊ द्यात, हवा फक्त त्याचीच होते जो झोपून नागिन डान्स करतो. दुकानदार, काय पाहिजे? गिराईक, मला ताकद पाहिजे, हिम्मत पाहिजे, अक्कल पण पाहिजे. दुकान साहेबांना, एक दारूचा खंबा दे आणि मुगडाळ दे 5 वाली. ह्या जोकला तोडच नाही बघा. परीक्षेतील एक प्रश्न, कोण कोणास म्हणाले, तुम्हाला भेटून आनंद झाला? एका मुलाचे उत्तर, आनंदाच्या आई आनंदाच्या वडिलांना. चिंटू काकू, थोडी साखर मागितली आहे आईनं.